हाय फ्रेंड्स, वेलकम टू रुपालीज किचन। आज आपण प्रसादाचा शिरा बनवणार आहोत। ही शिऱ्याची रेसिपी मी परफेक्ट मेजरमेंट सोबत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। म्हणजे पहिल्यांदा जरी कोण ही रेसिपी बनवत असेल तर परफेक्ट रीतीने बनवू शकेल। म्हणून रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा। आणि ही रेसिपी बनवणं एकदम सोपं आहे। तर चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू। शिरा बनवण्यापूर्वी आपण सर्व मेजरमेंट पहिला आधी बघून घेऊ आणि कोणकोणते साहित्य आहेत ते बघून घेऊ। तर इथे मी सर्व मेजरमेंट याच कपाने घेतलेले आहेत। तर इथे 1 कप जेवढा मी हा नॉर्मल जो रवा येतो आपला तो घेतलेला आहे। तर इथे बघू शकता हा नॉर्मल रवा मी 1 कप घेतलेला आहे। तर असंच आपण बाकी साहित्य बघून घेऊ। तर इथे बाकी साहित्य बघा, इथे मी 1 कप जेवढं साखर घेतलेली आहे। एक मी लांब पिकलेलं मोठं असं केळ बारीक चॉप करून घेतलंय। 5-6 बदाम बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। तुळशीची काही पानं घेतलेली आहेत। अर्धा टेबलस्पून वेलची पावडर घेतली आहे। 1 चमचा मी चारोळी घेतलेली आहे। काजू मी इथे 5-6 तुकडे करून घेतले आहेत आणि 1 कप जेवढं मी तूप घेतलेलं आहे। असं मी सर्व साहित्य घेतलेलं आहे। आता इथे बघू शकता एक पॅन घेतलेला आहे। त्यामध्ये मी 1 कप जेवढं दूध घालून घेते। हे दूध नॉर्मल गरम करून थंड केलेलं आहे। तर हे मी यामध्ये घालून घेते आणि 1 कप मी पाणी घालून घेते। तर बघू शकता 1 कप रवा घेतलेला होता, त्याप्रमाणेच आपण 1 कप दूध आणि 1 कप पाणी घेतलं। आता हे आपण गॅसवर गरम करायला ठेवून देऊ। गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आणि लो फ्लेमवर ठेवून द्यायचं। आता आपण शिरा बनवायला सुरुवात करू। ते इथे गॅसवर मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे। गॅसचा फ्लेम लो ठेवला आणि 1 कप जेवढं मी तूप घेतलेलं होतं त्यातलं 3 टेबलस्पून इथे तूप घालून घेतलं। तूप गरम झालेलं आहे, त्यामध्ये इथे काजू बदाम कापून घेतलेले होते ते यामध्ये मी घालून घेतले। आता आपण गॅसचा फ्लेम लो ठेवू आणि लो फ्लेमवर यांना 2 मिनिटं असं परतून घेऊ। म्हणजे थोडासा कलर चेंज झाला पाहिजे। तर बघू शकता थोडा कलर चेंज होत आला। तर यामध्ये आपण चारोळी घालून घेऊ। चारोळीचा कलर पटकन चेंज होतो म्हणून आपल्याला पटकन असं परतून घ्यायचं आहे। तर जास्त आपल्याला याचा कलर चेंज करायचं नाही। तर आता बघू शकता थोडासा कलर चेंज झाला। तर आपण हे आता सर्व ड्रायफ्रुट्स जे आहेत ते काढून घेऊ। तर इथे मी सर्व असे काढून घेते एका प्लेटमध्ये। आता बघू शकता इथे थोडं तूप आहे। आता बाकी जे उरलेलं तूप आहे ते मी सर्व यामध्ये घालून घेते। गॅसचा फ्लेम अजून लो आहे। लो फ्लेमवर आपण हे तूप पूर्ण गरम करून घेऊ। आता हे तूप गरम झालेलं आहे। तर यामध्ये 1 कप जेवढा रवा घेतला तो सर्व यामध्ये घालून घेऊ। तर असं मी सर्व रवा घालून घेतला। आता हे व्यवस्थित तुपामध्ये हा रवा जो आहे तो मिक्स करून घेऊ। तर असं चमच्याने ढवळून घेऊया, म्हणजे व्यवस्थित असं तूप जे आहे ते रव्यामध्ये मिक्स होईल। तर बघू शकता आणि रवा जो आहे आपला तो थोडा गरम व्हायला लागला की तो फुलायला लागेल। तर बघू शकता मी असं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं तुपामध्ये। तर बघू शकता 5 मिनिटं असं लगातार मी चमच्याने चालवत आहे आणि आता 5 मिनिटं झालेली आहेत। तर रवा बघू शकता किती फुलायला लागलेला आहे। अजून हा रवा भाजलेला नाहीये, कच्चाच आहे। तर यामध्ये आता आपण जे केळं बारीक कापून घेतलं ते यामध्ये सर्व घालून घेऊ। म्हणजे आता या स्टेजला आपण ज्यावेळी केळं घालतो ते व्यवस्थित असं तुपामध्ये आणि रव्यामध्ये मिक्स होतं आणि व्यवस्थित मेल्ट होऊन जातं। नाहीतर वरून जर असं केळं घातलं तर ते असं काळं दिसतं किंवा खातेवेळी जे आहे ते असं तोंडात दाताखाली येतं। तर ते आपल्याला आवडत नाही। तर बघू शकता असं व्यवस्थित स्पॅच्युलाने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे ते व्यवस्थित शिजलं जातं। तर बघू शकता असं मी व्यवस्थित असं चमच्याने दाबून घेते आणि शिजवून घेते। तर इथे आपण दुसऱ्या गॅसवर आपण दूध आणि पाणी गरम करायला ठेवलेलं होतं, ते व्यवस्थित असं गरम झालेलं आहे। तर आता गॅसचा फ्लेम आपण बंद करू आणि हे झाकण ठेवून देऊ यावर। तर बघू शकता इथे मी झाकण ठेवून दिलं। तर इथे आपलं बघू शकता तोपर्यंत केळं आणि जे रवा आहे तो व्यवस्थित मिक्स झालेला आहे आणि केळं पण खूप छान असं शिजलेलं आहे आणि रवा पण आपला मस्त भाजला गेलेला आहे। तर बघू शकता इथे रवा किती छान असा फुलून आलेला आहे। तर आता यामध्ये आपण दूध आणि पाण्याचं जे मिश्रण गरम करून घेतलं ते थोडं थोडं असं घालायचं आहे। एकदम घालायचं नाही, नाहीतर ते अंगावर उडू शकतं। तर बघू शकता मी थोडं थोडं घालते आणि मिक्स करून घेते आणि नंतर आपण सर्व घालून घेऊ। तर असं थोडं थोडं सुरुवातीला घालायचं आहे, नाहीतर ते अंगावर उडतं। आता मी सर्व जे आहे ते व्यवस्थित घालून घेते आणि मिक्स करून घेते। तर बघू शकता हे असं मस्त गरम दूध आणि पाणी घातल्यावर तुपाचा कलर किती असं एकदम छान वर आला आणि असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, नाही तर त्याच्या गुठळ्या ज्या आहेत त्या तशाच राहतात। तर असं व्यवस्थित रवा मिक्स करून घेते मी। बघू शकता रवा मी व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे आणि झाकण लावून आता 5 मिनिटं ठेवून देऊ। 5 मिनिटानंतर बघू शकता मस्त पाणी वगैरे दूध व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आणि पूर्णपणे फुललेला आहे रवा आपला आणि शिजलेला पण आहे। तर असं एकदा मिक्स करून घेते आणि आता यामध्ये आपण साखर घालून घेऊ।
साखर जी आहे ते आपण नंतर घातली आहे, कारण जो रवा आहे तो पहिला जर आपण साखर घातली तो चिकट किंवा चिवट होऊ शकतो, म्हणून साखर नंतर घालायची. पाण्यामध्ये पहिला आधी रवा शिजवून घ्यायचा, नंतर आपण साखर घालायची. तर बघू शकता साखर मी व्यवस्थित अशी मिक्स करून घेते आणि साखरेला पाणी सुटायला लागलेलं आहे. तर असं मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं एक 5 मिनिटं आणि आता झाकण ठेवू आणि 5 मिनिटं लो फ्लेमवर ठेवून देऊ. तर इथे मी झाकण ठेवलं आणि लो फ्लेमवर 5 मिनिटं ठेवून दिलं. 5 मिनिटानंतर बघू शकता मस्त असं तूप असं वर आलेलं आहे आणि रवा जो आहे तो छान असा शिजून मस्त फुललेला आहे. तर आता यामध्ये आपण ड्रायफ्रूट जे आपण भाजून घेतले ते सर्व यामध्ये घालून घेऊ. तर इथे मी सर्व ड्रायफ्रूट्स घालते आणि थोडीशी गार्निशिंगसाठी ठेवून देते. आता इथे बघू शकता मी सर्व ड्रायफ्रुट्स घालून घेतले. तर इथे आपण वेलची पावडर सुद्धा घालून घेऊ. तर इथे मी अर्धा टेबलस्पून वेलची पावडर घेतलेली आहे आणि थोडीशी तुळशीची पानं यामध्ये घातली. तर तुम्ही तुळशीची पानं आवर्जून यामध्ये घाला, कारण प्रसादाचा शिरा तुळशीची पानं घातली की कंप्लीट होतो. तर बघू शकता मी इथे पानं घातली, कारण तुळशीच्या पानाने खूप छान असा फ्लेवर येतो याला. असं मी हा जो शिरा आहे तो व्यवस्थित मिक्स करून घेते, म्हणजे ड्रायफ्रुट्स, वेलची पावडर आणि तुळशीच्या पानांचा जो फ्लेवर आहे तो 5 मिनिटं झाकण ठेवल्यावर खूप छान असं येईल. तर इथे झाकण लावून 5 मिनिटं ठेवून दिलं. तर बघू शकता 5 मिनिटानंतर मस्त आपला शिरा बनून तयार झालेला आहे आणि बाजूने बघू शकता किती छान असा तूप सुटलेला आहे. आता हे एकदा मी असं मिक्स करून घेते, म्हणजे तुपामध्ये व्यवस्थित सर्व मिक्स होईल. तर बघू शकता तुळशीची पानं घातल्यामुळे घरामध्ये पूर्ण असा सुगंध असा सुटलेला आहे आणि मस्त आपला मऊ लुसलुशीत असा शिरा बनवून तयार झालेला आहे. कुठेही चिकट चिवट काहीही झालेलं नाही. बघू शकता छान असा सुटसुटीत शिरा बनवून तयार झाला. तर इथे मी गॅसचा फ्लेम बंद करते आणि सर्व करते. तर बघू शकता इथे मी सर्व करण्यासाठी मी केळीचं पान घेतलेलं आहे आणि यावर मी असं सर्व करते. तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि कशी वाटली ही मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूचं जे बेल आयकन आहे ते दाबायला विसरू नका. परत भेटू आपण नवीन रेसिपीसोबत. थँक्यू फॉर वॉचिंग.